नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज जिमला जाताना वाटेत SRM कॉलेजकडे आपल्याला एक नवीन धबधबा सुरू झालेला दिसला। ज्या लोकांना आंबोलीला जाता येत नाही त्या लोकांनी इकडून या धबधब्याचा आनंद घ्या, पण फक्त बघूनच आनंद घ्या, कारण हा धबधबा काय आंघोळीच्या लायकीचा तर नाहीये। मग आपण येऊन पोहोचलो जिम मध्ये आणि सुरुवात केली आपल्या वर्कआउटला। आणि आज होता आपला बॅक डे आणि नेहमीप्रमाणे त्याची सुरुवात आम्ही केली वाईड ग्रिप लॅट पुल डाऊनने। त्याच्यानंतर आम्ही केली बार रोईंग आणि त्यानंतर आम्ही मारले क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन आणि मग सीटेड रोईंग। आणि खूप दिवसानंतर आपण आज केले क्लोज ग्रिप रोईंग या मशीन म्हणून खूप बरं वाटलं। आज सिंगल मसल होता म्हणून आपला वर्कआउट लवकर आटपला आणि आपण येऊन पोहोचलो कुडाळ हायस्कूलच्या स्टॉपवर। आज आपण स्टँडवर न जाता इकडून बस पकडणार होतो, कारण तिथे जाईपर्यंत आपली बस चुकते। जसे आपण येऊन पोहोचलो तसं थोड्या वेळाने लगेच आपली बस आली। आज पाऊस खूपच जोरदार होता, एवढा जोरदार होता की बसमधून समोरचं काही दिसतच नव्हतं। घरी आल्यानंतर आपण लगेच तयारीला लागलो, कारण आज होता बेत बिर्याणीचा आणि ती बिर्याणी आपण बनवणार होतो। म्हणून आपण लगेच आधी चिकन मॅरिनेट करायला घेतलं, सगळे मसाले वगैरे दही मध्ये मिक्स केले। जसं मॅरिनेशन तयार झालं तसं आपण मॅरिनेशनला थोडा स्मोक दिला, जेणेकरून बिर्याणीला स्मोकी फ्लेवर येईल। मॅरिनेशन थोड्या वेळ झाकून ठेवल्यानंतर आपण चिकनला मॅरिनेट करून साईडला ठेवलं आणि किचन मध्ये येऊन बघितलं तर मम्मी राईसची तयारी करत होती। तिथे राईस बॉईल होईपर्यंत आपण मस्तपैकी कांदा वगैरे चिरून घेतला, सगळं सामान घेतलं आणि केली सुरुवात चिकन बनवण्यासाठी। मस्तपैकी कुकर मध्ये आपण चिकनची ग्रेव्ही बनवली। तशी ग्रेव्ही रेडी झाली तसं आपण सुरुवात केली बिर्याणीचे थर लावायला। बिर्याणीचे थर लावून झाल्यानंतर थोड्या वेळ आपण बिर्याणीला कुकर मध्ये दम दिला। जशी बिर्याणी फुल अँड फायनल रेडी झाली तसं आपण लगेच जेवायला बसलो। बघितलं तर बिर्याणीचा रंग मस्तच चढलेला आणि टेस्टला सुद्धा भारी होती। नेहमीप्रमाणे जेवणानंतर काहीतरी स्वीट म्हणून पप्पाने आज मला आईस्क्रीम आणून दिलेलं। सो दॅट्स इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।